नमो नमः छात्राः सुप्रभात. In the last lecture we completed कर्मधारय समास and today we will be starting बहुव्रीहि समास अव्ययी भाव समास. Now in कर्मधारय let's have a brief about कर्मधारय. विशेषण विशेष्याची जोडी, नाउन ॲडजेक्टिव्ह ची जोडी. कर्मधारय त्याचे प्रकार आपण बघितले. विशेषण विशेष्य, उपमान उपमेय, प्रॉपर नाउन कॉमन नाउन. आठवलं का सगळ्यांना? प्रॉपर नाउन कॉमन नाउनमध्ये आपण काय बघितलं? गंगा नदी. गंगा प्रॉपर नाउन, नदी कॉमन नाउन. सो गंगा नदी बरोबर. तसंच विशेषण विशेष्य रक्तपुष्पम, रक्तम पुष्पम बरोबर, लाल फूल. तसंच आपण बघितलं उपमान उपमेय कर्पूर गौर बरोबर. तेव्हा आता आज आपण शिकणार आहोत बहुव्रीहि. आय थिंक धिस समास इज ऑल्सो देअर इन मराठी. मराठीमध्ये बहुव्रीहि समास आणि अव्ययी भाव समास हे दोन्ही समास तुमचे झाले असतील. अजून नसतील झाले तर तुमच्या अभ्यासक्रमात ते असतीलच. कर्मधारय हा सुद्धा मला वाटतं मराठीमध्ये असणारच तुम्हाला. तर जे लॉजिक तुम्ही कर्मधारय, बहुव्रीहि आणि अव्ययी भाव ह्यांना लावता मराठी विषयासाठी, अगदी तेच आणि तसंच तुम्हाला संस्कृतमध्ये सुद्धा करायचं आहे. बहुव्रीहि समास काय सांगतो? तर बहुव्रीहि समासामध्ये म्हणजे जो शब्द सामासिक शब्द हा बहुव्रीहि आहे तो शब्द ना कुठल्या तरी वेगळ्याच शब्दाशी रिलेट करतो. म्हणजे काय? तर बघा तुम्हाला जर गणपती असं म्हणायचं आहे तर आपण गणपतीची किती नावं बघितली आहेत. 1 लंबोदर, शूर्पकर्ण, गजानन, प्रथमेश. ही सगळी नावं आपण गणपतीची नावं घेतो बरोबर आहे. तर शूर्पकर्ण हा शब्द जो आहे हा सामासिक शब्द आहे. मग तो शब्द बहुव्रीहि कसा? लंबोदर, लंबोदर हा शब्दसुद्धा गणपतीसाठी वापरला जातो. उदर म्हणजे काय? उदर म्हणजे पोट, स्टमक. लंब मोठं, ज्याचं पोट मोठं आहे असा तो. हे आपण मराठीत बोलतो. ज्याचं पोट खूप मोठं आहे असा तो. असा कोण? गणपती. सो आपण गणपतीला ही नावं दिलेली आहेत त्याच्या वैशिष्ट्यांसकट. बिकॉज ऑफ दी पिक्युलॅरिटीज वी हॅव गिवन सो मेनी नेम्स. आणि ते सगळे बहुव्रीहि समासामध्ये येतात. चला तर आज आपण बघूया बहुव्रीहि समासाची वैशिष्ट्य. बघा बहुव्रीहि समास. बहुव्रीहि समास तुम्हाला काय सांगतो? तर एक्झाम्पल बघा. जी एक्झाम्पल हायलाईट केलेली आहेत ती सर्वप्रथम बघा. मूषक वाहन, वाहनम हि ते भवती मूषको, मूषक वाहन नमोस्तुते. मूषक म्हणजे उंदीर, वाहन म्हणजे व्हेइकल. ज्या वाहन, प्रत्येक देवाचं वाहन आहे ना. देवीचं वाहन आहे वाघ, गणपतीचं वाहन आहे उंदीर, कार्तिकेयाचं आहे मोर. सो ही सगळी देवांची वाहनं आहे. देव त्यावर बसून येतात असं समजलं जातं. मूषक वाहन, ज्याचं वाहन उंदीर आहे असा तो म्हणजे कोण? गणपती. शूर्पकर्ण, ज्याचे कर्ण सुपासारखे, शूर्प म्हणजे सूप, आपण तांदूळ पाखडतो ना ते सूप. कर्णौ तवरे शूर्पकारौ, शूर्पकर्ण हे नमोस्तुते. शूर्पकर्ण हे, मूषक वाहन नमोस्तुते, हे सगळे त्यांना ॲडजेक्टिव्ज वापरलेली आहेत. हे शब्द वापरले आहेत जे सामासिक शब्द आहेत. आननम हि ते गजस्यैव, हे देव गजानन नमोस्तुते. हे सगळे शब्द संबोधनामध्ये वापरले आहेत. हे देव, हे देवौ, हे देवा हा संबोधन. त्यातलं हे देव असं जे आपण म्हणतो
सेम तसंच वापरलंय. हे देव गजानन म्हणजे संबोधन वापरलंय. तुला नमस्कार असो, नमोस्तुते. कायस्तवरे महामहियान महाकाय हे नमोस्तुते. हे सगळं हे देवा असं म्हटलेलं आहे, म्हणजे संबोधन वापरलेलं आहे. आणि जे हायलाइटेड शब्द आहेत दोज ऑल आर इन बहुव्रीही समास. महाकाय, महान काय, महान काया यस्याः सा, ज्याची काया महान म्हणजे मोठी आहे. गजानन, आनन म्हणजे तोंड. गजानन ज्याचं तोंड हत्तीसारखं आहे. गज आनन ज्याचं तोंड हत्तीसारखं आहे असा तो गजानन. शूर्पकर्ण कान ज्याचे सुपासारखे आहेत असा तो शूर्पकर्ण. नंतर भालचंद्र, भाल म्हणजे कपाळ आणि चंद्र तर माहिती आहे. ज्याच्या कपाळी चंद्र, असा कोणता देव आहे सांगा? ज्याच्या कपाळी चंद्र आहे, त्याच्या डोक्यावर चंद्र आहे. बरोबर, शंकर. चंद्रस्ते शोभते भाले भालचंद्र नमोस्तुते. ज्याच्या भाळी चंद्र शोभून दिसतो असा तो देव कोणता? शंकर. नेक्स्ट, कंठस्थे विद्यते नीलो नीलकंठ नमोस्तुते. ज्याचा कंठ निळा आहे असा तो म्हणजे कोण? परत शंकरच. निळकंठ, ज्याचा कंठ निळा. कंठ म्हणजे गळा. कंठ म्हणजे काय? गळा, नेक. थ्रोट ॲक्च्युली, नॉट नेक. मान असतं ना, नेक म्हणजे नाही, थ्रोट, गळा. नीलकंठ. ठीक आहे. आता हे सगळे हायलाइटेड शब्द एकदा परत बघा. मूषकवाहन, शूर्पकर्ण, गजानन, महाकाय, भालचंद्र, नीलकंठ. हे वर्ड्स कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला, सम अदर पर्सन, दुसऱ्या माणसाला हायलाईट करतात. एक्झाम्पल, भालचंद्र, नीलकंठ ही 2 नावं शंकराची आहेत. ज्याच्या भाळी चंद्र असा तो. सो बहुव्रीही समासचा विग्रह करत असताना तुम्हाला विशेषण विशेष्य तर आहेतच, पण त्याबरोबर यस्य हा सहा असं जोडायला लागतं. आता बघा, बहुव्रीहीमध्ये काय लिहिलंय मी? वेन पुल्लिंग यस्याः सहा, वेन स्त्रीलिंग यस्या सा. आता स्त्रीलिंग पुल्लिंग तर तुम्हाला कळणार. शब्द बघितलात की तुम्हाला ऑब्व्हियसली कळणार की हा पुल्लिंग आहे की पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे, हे तर तुम्हाला कळणारच. मग पुल्लिंग असेल तर समासाचा विग्रह यस्याः सहा ह्याने एंड होतो, आणि स्त्रीलिंग असेल तर यस्या सा मालाप्रमाणे जातं ना, म्हणून ते स्त्रीलिंग यस्या सा असं एंड होतं. जिकडे यद या शब्दाचे रूप वापरलेलं आहे. आता स्टुडंट्स, लेट मी रिमाइंड यू वन थिंग. यद, तद, these words are सर्वनामवाचक शब्द. These words are सर्वनामवाचक. These words have already been taught to you in standard 8. जर आठवत नसतील तर ते लक्षात ठेवण्यासाठी, टू मेमोराइज इट, जस्ट टेक आउट 8th स्टँडर्ड बुक. यद हा शब्द असा होता, यहा, यौ, ये, प्रथमा, यम, यौ, यान, द्वितीया असं ते सर्वनाम होतं. तदमध्ये सहा, तौ, ते, प्रथमा, तम, तौ, तान, द्वितीया हे शब्द तुम्हाला 8वीतच झालेले आहेत. हे सर्वनाम आहेत. पुल्लिंग स्त्रीलिंग दोन्ही वेगळे वेगळे दिलेले आहेत 8वीच्या पुस्तकात. तेव्हा ते पुस्तकसुद्धा एकदा रिफर करा, तेव्हाच तुम्हाला यस्याः सहा, यस्या सा हा फरक कळेल. आता अजून काही उदाहरणं बघू आपण बहुव्रीही समासाची. शशीशेखरे यस्याः सहा शशीशेखरः. शशी म्हणजे परत चंद्रच. शशीशेखरे यस्याः सहा शशीशेखरः. चक्रम पाणी यस्याः सहा चक्रपाणी. चक्रम पाणी, चक्रम पाणी. पाणी म्हणजे काय?
विसरला नाही आहात ना तुम्ही? आठवतंय का? पाणी म्हणजे नॉट वॉटर, नॉट ॲट ऑल. पाणी म्हणजे काय? हात, करहा, हस्तहा, पाणी. ऑल दीज 3 वर्ड्स मीन्स हँड. शशी शेखरे झालं. चक्रम पाणव, चक्रम पाणी. पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातात चक्र आहे असा तो चक्र पाणी म्हणजे कोण? विष्णू. शंख हस्ते यस्य हा सहा, शंख हस्तहा, परत विष्णू. भुजगे शयनम यस्याहा सहा, भुजग शयनम. भुजग म्हणजे साप, सर्प, साप, स्नेक. शयनम जो नागावर झोपतो, सापावर झोपतो, सापाच्या फण्यावर झोपतो असा तो भुजग शयन हा. परत विष्णू म्हणजे शशिशेखर हा, चक्रपाणी, शंखहस्त हा, भुजगशयन हा. ऑल दीज वर्ड्स आर गिव्हिंग डिरेक्शन ऑफ द अदर वर्ड, अदर थिंग. जसं भुजगशयन हा, द वन हू स्लीप्स ऑन स्नेक. असा कोण? असा तो कोण? देव, भगवान श्री विष्णू. सो अन्य पद हा अनन्यसाधारण महत्त्वम् अस्ति. अजून काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. मूषक वाहन हा मगाशीच झालं. मूषक हा वाहनम यस्याहा सहा मूषक वाहन हा. श्वेतम अंबरम यस्याहा सा श्वेतांबरा. आता बघा हा, श्वेतांबरा. श्वेतांबरा हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून इकडे यस्याहा सहा, यस्याहा सा झालं. शुभ्रम वस्त्रम यस्याहा सहा शुभ्रवस्त्रा. शुभ्रवस्त्रा हा स्त्रीलिंगी शब्द जो मालाप्रमाणे चालणार म्हणून तिकडे सा असा शब्द आला. शुभ्रवस्त्र हा नपुसकलिंगी शब्द म्हणून शुभ्रम वस्त्रम. विशेषण विशेषाची जोडी आणि नपुसकलिंगामध्ये. श्वेतम अंबरम परत नपुसकलिंग, बरोबर ना. पीतम अंबरम यस्य हा सहा, ज्याचं वस्त्र पिवळं आहे, पीतम अंबरम. आणि श्वेतांबरा श्वेतवस्त्र आहे म्हणजे पांढरं वस्त्र घातलेलं आहे. शूर्पौ इव कर्णौ यस्याहा सहा शूर्पकर्णः. सुपासारखे कान असलेला तो यस्याहा सहा. सो यस्याहा सहा, यस्याहा सा असे शब्द जेव्हा वापरले जातात तेव्हा तो बहुव्रीही समास असतो. सो व्हॉट आर द पिक्युलॅरिटीज, स्पेशालिटीज अबाउट बहुव्रीही? अन्य पदार्थ प्रधान हा. अन्य पदार्थ हा प्रधान हा म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्याच शब्दाबद्दल, दुसऱ्याच व्यक्तीबद्दल. सम अदर पर्सन इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट वर्ड इम्पॉर्टंट, नॉट द सेकंड वन इम्पॉर्टंट, some other person important, and our samasic shabda gives direction to that person. Nityam visheshanam darshayati, it is always showing adjective. शूर्पकर्ण हा ॲडजेक्टिव्ह दिलाय कुणाबद्दल? गणपतीबद्दल. लंबोदर हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे कुणाबद्दल? लंबोदर कुणाबद्दल बोललाय? गणपतीबद्दल. लंबोदर, शूर्पकर्ण. आता भालचंद्र कुणाबद्दल बोललाय? शंकर. सो विशेषण आहे, काहीतरी ॲडजेक्टिव्ह आहे. आता दुसरं बघा, विग्रहे यद इत्यस्य उपयोगः संबंध दर्शनाय भवति, तद इत्यस्य उपयोगः अन्यपदं सूचयति. यस्याहा सहा, यस्या सा हे शब्द यद या शब्दाचे आहेत. यद, यस्याहा, यस्या हा यद शब्द आहे आणि सहा, सा हा आहे तद शब्द. सहा, तौ, ते हा तद शब्द आहे. सो यद शोज यू रिलेशन आणि तद शोज सम अदर पर्सन और सम अदर थिंग. सो यस्याहा सहा इकडे दोन्ही गोष्टी वापरल्या आहेत. एका ठिकाणी रिलेशन दाखवलं आहे, दॅट इज यस्याहा किंवा यस्या. सहा आणि सा हे दाखवलं आहेत अन्यपद. So students, with this our Bahuvrihi Samas gets over.
There are many examples given in textbook. Please follow them, write them in your textbook, write them in your notebook with along with the textual words. Consider the importance and the peculiarities of this samas. It is always about adjective and it shows some other person. The importance पहिलं प्रथम पद इम्पॉर्टंट नाही, द्वितीय पद इम्पॉर्टंट नाही, अन्य पद प्रधानम, दुसरंच कुठलं तरी पद प्रधान म्हणजे इम्पॉर्टंट आहे. हा झाला बहुव्रीही समास. तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये जेवढे वर्ड्स बहुव्रीही समासाचे दिलेले आहेत आणि आत्तापर्यंत आपण केलेले आहेत ते सगळे नोटबुकमध्ये उतरवायचे आहेत. आता जाऊया अव्ययी भाव समासाकडे. अव्ययी भाव समास is similar to that of Marathi subject. Same like Marathi subject, Sanskrit is also having अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समासामध्ये दोन प्रकारचे शब्द एकदम इझिली वापरले जातात, बरेचदा वापरले जातात. दोन प्रकारचे शब्द कोणते? पहिला आहे प्रति. पहिला आहे प्रति. अव्ययी भाव समासामध्ये दोन शब्द नेहमीच वापरले जातात. पहिला आहे प्रति आणि दुसरा आहे यथा. प्रति आणि यथा हे दोन शब्द सामासिक शब्दांमध्ये वापरले जातात. सामासिक शब्दांमध्ये या प्रति जिकडे जिकडे प्रति म्हणून शब्द आला असेल त्याचा विग्रह करताना सेम वर्ड दोन वेळा रिपीट करायचा. ट्वाइस. वन वर्ड इज टू बी रिपीटेड ट्वाइस. फॉर एक्झाम्पल प्रतिदिनम. प्रतिदिनम या शब्दाचा अर्थ एव्हरी डे. प्रतिदिनम या शब्दाचा अर्थ आहे एव्हरी डे. मग प्रतिदिनमचा समास काय, समासिक विग्रह काय येणार? दिने दिने. प्रतिदिनम दिने दिने. प्रति असा शब्द आला की ते त्याच्या पुढचा वर्ड हा जनरली दोनदा म्हटला जातो. नेक्स्ट इज यथा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे असं आपण म्हणतो ना, ते आहे यथा. आणि यथा याचा समास विग्रह करताना अनुसृत्य असा शब्द वापरला जातो. अनुसरून, याला धरून, याच्याप्रमाणे असं मराठीमध्ये जे आपण बोलतो ते संस्कृतमध्ये आहे अनुसृत्य. इसके अनुसार, उसके अनुसार असं जे आपण म्हणतो ना, तुम्ही ऐकलं असेलच. इस नियमों के अनुसार असं आपण हिंदीमध्ये ऐकतो. मग अनुसार त्यालाच संस्कृतमध्ये अनुसृत्य असं म्हणायचं. अनुसृत्य हा लबंतव्य आहे, त्यो आला ना, अनुसृत्य. मग अनुसृत्य असा शब्द समास विग्रहामध्ये येतो. कधी वापरलं जातं तर यथा वापरलं तर. आता हा अव्ययी भावची काही उदाहरणं बघूया त्याच्यामुळे तुम्हाला तो जास्त चांगला कळेल. आता हा अव्ययी भाव समास आपण उदाहरणांनी बघूया. आधी उदाहरणं घेऊ, एक्झाम्पल्स घेऊ आणि त्याप्रमाणे आपण त्याचा अर्थ लावायला सुरुवात करू. बघा, प्रतिदिनम, प्रतिगृहम, प्रत्यहम हे शब्द त्यांनी दिलेले आहेत. प्रत्यहम संधी झाला त्याचा म्हणून प्रत्यहम असं आलं, त्यो आला. नाही तर प्रतिदिनम, प्रतिगृहे, प्रतिगृहम हे शब्द आहेत. यामध्ये काय सांगितलं मग अशी तुम्हाला? प्रति असा शब्द आला की त्याचा समास विग्रह डबल, एका शब्दाचं डबल करायचं. म्हणजे काय बघा, प्रतिदिनम दिने दिने. म्हणा बरं माझ्या मागे एव्हरीबडी. प्लीज लिसन टू मी केअरफुली अँड स्पीक, रिपीट आफ्टर मी. प्रतिदिनम दिने दिने. प्रतिगृहम गृहे गृहे. सांगा परत. प्रतिदिनम दिने दिने. प्रतिगृहम गृहे गृहे. हा झाला अव्ययी भाव. आता प्रत्यहम. प्रत्यहम म्हणजे अहनी अहनी. अहनी अहनी रोज रोज रोज. माता अहनी अहनी देवपूजाम करोती, माता प्रत्यहम पूजाम करोती. समास वापरल्यामुळे
संस्कृत लँग्वेजची ब्युटी वाढते. प्रतिगृहम, गृहे गृहे. प्रतिगृहम, गृहे गृहे. प्रतिदिनम, दिने दिने, एव्हरीडे. आणि वापरायचे कसे ते पण तुम्हाला दिलंय. श्यामः दिने दिने पाठशालां गच्छति. दिने दिनेचं झालं प्रतिदिनम. श्यामः प्रतिदिनम पाठशालां गच्छति. नंतर प्रतिगृहमचं गृहे गृहे. मग कसं आलं, भारतस्य प्रतिगृहं संस्कृतं भवतु. नेक्स्ट, माता अहनी अहनी देवपूजां करोति. अहनी अहनी प्रत्यहम. Now go to the next. यथा. प्रति तर आहेच आहे. आता यथा. यथा कसं काय वापरायचं बरं. तर यथा जिथे वापरलेलं असतं तिथे मी तुम्हाला सांगितलं की अनुसृत्य वापरायचं. स्टुडंट्स, थोडा हा समास ट्रिकी आहे पण डेफिनेटली इझी आहे. लॉजिक लक्षात घ्या, तुम्हाला फार पटापट ते येणार आहे. ठीक आहे, आपला एकदा समास होऊन जाऊन द्या, मग मी ह्या समासांची सुद्धा एकदा रिव्हिजन घेणार आहे. यथेच्छम. यथेच्छम या शब्दाचा अर्थ काय, तर इच्छेप्रमाणे. यथेच्छम म्हणजे इच्छेप्रमाणे. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. जेवढी तुमची शक्ती आहे तेवढं. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. यथाक्रम, क्रमाप्रमाणे. ॲज नंबर्स, ॲज पर नंबर्स. सो जेव्हा यथा हा शब्द वापरलेला जातो तेव्हा आपल्याला मराठीमध्ये म्हणता येतं प्रमाणे, ह्याच्याप्रमाणे, त्याच्याप्रमाणे, इसके अनुसार, उसके अनुसार, अकॉर्डिंग टू असं आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये. बस तेच आहे हे. तर कसा काय विग्रह केला आहे बघा. यथेच्छम, इच्छाम अनुसृत्य. काय झालं, इच्छाम अनुसृत्य. नंतर यथाशक्ती, शक्तीम अनुसृत्य, शक्तीला धरून किंवा शक्तीप्रमाणे. यथाक्रमम, क्रमम अनुसृत्य, क्रमम अनुसृत्य, क्रमाप्रमाणे. सो यथेच्छम, यथाशक्ती आणि यथाक्रमम. स्टुडंट्स, तुम्ही खूप ऐकलात आत्तापर्यंत, पण हे सगळे शब्द वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. ऑल दीज वर्ड्स यू हॅव टू मेक 2 columns. 1 सामासिक शब्द. या सामासिक शब्दांमध्ये तुम्ही हे सगळे शब्द लिहायचे. कुठले कुठले, यथेच्छम, यथाशक्ती, यथाक्रमम. नंतर आधी जे आपलं झालं शशिशेखर, मूषकवाहन, शूर्पकर्ण, हे जे शब्द आहेत हे शब्द तुम्हाला पहिल्यांदा लिहायला पाहिजेत. त्यानंतर त्याचा समास विग्रह करायला तुम्हाला पाहिजे. समास विग्रह. आणि मग हवं तर 3रा पण कॉलम बनवा आणि सगळे समास एकाच बाजूला एकाच वहीत लिहून घ्या. ते तुम्हाला जास्त सोपं पडेल. पण ते जर सोयीचं तुम्हाला होत नसेल तर समास आणि समासाच्या नंतर उदाहरणं असं लिहिलं तरी चालेल. पण सगळं एकाच बाजूला येऊ द्या, एकाच ठिकाणी लिहून काढा. क्रमम अनुसृत्य, शक्तीम अनुसृत्य असे सामासिक विग्रह, समासाचे विग्रह इथे होतात. अव्ययीभाव समास असं त्याला म्हणतात. आता त्याने अव्ययीभाव समासाचं स्पेशालिटी काय सांगितली आहे तर ती आपण वाचूया. प्रथमं पदम तथा संपूर्ण समस्त पदम अव्ययम भवति, अतः अव्ययीभाव इति उच्यते. सगळे अव्यय असतात. विग्रह तु अव्ययस्य अर्थानुसारम. ज्याचा जसा अर्थ त्याप्रमाणे विग्रह. नित्यम नपुसकलिंगम एकवचनम वर्तते. स्टुडंट्स, प्लीज लिसन केअरफुली, बी अटेंटिव्ह. नित्यम नपुसकलिंगम एकवचनम वर्तते. नपुसकलिंगम एकवचनम. वनम वने वनानी त्यातलं वनम. बघा बरं, सामासिक शब्द, कुठलाही सामासिक शब्द ह्यातला बघा तो नेहमीच नपुसकलिंगात आहे आणि तो प्रथमेत आहे.
नेहमीच नपुसकलिंग, नेहमीच एकवचन. कळलं? नेहमीच एकवचन नपुसकलिंग म्हणजे वनम. वनम प्रमाणेच चाललं बघा. प्रतिदिनम, गृह, प्रतिगृहम, प्रत्यहम म्हणजे वनम. नपुसकलिंगाचं एकवचनच वापरलं गेलं आहे. नेक्स्ट, वाक्ये क्रियाविशेषण रूपेण प्रयुज्यते. जसं क्रियाविशेषण आहे त्यासारखं वाक्य बनतं. सो दिस वे अव्ययी भाव समास चे काही ठराविक उदाहरणं तुमच्यासाठी आहेत आत्ता अभ्यासाला. अव्ययी भाव समासाचा अजून एक पॅटर्न. अव्ययी भाव समासाचे 2 पॅटर्न आत्तापर्यंत आपण पाहिले. ते होते प्रति आणि यथा. बरोबर ना? प्रतिदिनम, प्रतिगृहम म्हणजे तुम्ही गृहे गृहे, दिने दिने असं म्हणताय. सेकंड काय बघितलं आपण? यथा. यथेच्छ, इच्छा मनुसृत्य, इच्छेप्रमाणे. यथेच्छ म्हणजे इच्छेप्रमाणे. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. शक्तिम अनुसृत्य. यथामती, मतीम अनुसृत्य, बुद्धीला जे वाटेल ते, मला जी बुद्धी झाली त्याप्रमाणे. कळलं? सो जिथे यथा हा शब्द आहे त्याचा असा अर्थ होतो. आता तिसरा अर्थ बघा, तिसरा पॅटर्न, तिसरा प्रकार. स. याला प्रिफिक्स स असा लागतो. स. सकोपम, सवेगम, सानंदम हे सुद्धा अव्ययी भावच आहेत. सस्नेहम, प्रेमाने. प्रेमाने, आई प्रेमाने जेवण वाढते. माता बालकम स्नेहेन सह भोजयती. स्नेहेन सह म्हणायच्या ऐवजी काय म्हटलं? सस्नेहम. हा सुद्धा मला वाटतं तुम्हाला मराठीत झाला असेल. सह, सह हा शब्द वापरला जातो. सस्नेहम, स्नेहेन सह. सश्रद्धम, श्रद्धेन सह. सह असं वापरल्यामुळे आपल्याला सहच्या आधी नेहमीच तृतीया वापरली जाते. हे तुम्हाला माहिती आहे, 8वीला आपलं झालेलं आहे. सह आणि विना ह्या दोघांना सुद्धा तृतीयाच लागते. त्यामुळे सकोप, सश्रद्ध, सोत्साह, सानंद प्रिफिक्स काय काय लागला? स. स हा प्रिफिक्स लागला आणि त्याचा विग्रह प्रिफिक्स स असल्यामुळे त्याचा विग्रह काय झाला? सह असा झाला. त्यामुळे सानंद आनंदेन सह. सोत्साहम उत्साहेन सह. So students, today we understood 1. बहुव्रीही and 2. 3 types of अव्ययी भाव. 1. यथाने स्टार्ट होणारा, 2. प्रतीने स्टार्ट होणारा आणि आज 3. प्रिफिक्स इज स. सोत्साहम उत्साहेन सह, सानंदम आनंदेन सह. हे सगळे अव्ययी भाव समासाचे प्रकार आहेत. याबरोबर आपण अव्ययी भाव समाससुद्धा संपवलेला आहे. अशा प्रकारे समास हा 10वीसाठी जेवढे समास तुम्हाला होते ते आपले सगळे करून झाले आहेत. आणि 9वीचे समास म्हणजे तत्पुरुष, समाहार आणि समाहार द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व ह्याची एक रिव्हिजन आपण घेतलीच होती. पण आता एकदा आपला पोर्शन संपला की आपण ह्याच्यावरच एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत, समासांची प्रॅक्टिस घेण्याची. आणि त्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न घालीन आणि त्याचे विग्रह आणि त्यामधील समास तुम्हाला ओळखायचे आहेत. तेव्हा आपण आता इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन धड्यासह सुरुवात करूया. तोपर्यंत धन्यवाद. स्टे ब्लेस्ड, स्टे सेफ. थँक्यू.